नमस्कार. वैराग पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षकाची DR न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. आपण आलो होतो वैराग पोलीस स्टेशन या ठिकाणी. लंबनतांड्यावरती हातबट्टी कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपयाची हातबट्टी पकडलेले आणि त्याबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत, ते पण सविस्तर. आणि याबद्दल वैरागचे जे पी आहेत त्यांचं कौतुक वैराग नव्हे तर संपूर्ण बार्शी तालुक्यामध्ये त्यांचं कौतुक केलं जाते या कामगिरीबद्दल. आणि अशीच कामगिरी एक नाही तर तब्बल वारंवार अशी कारवाई करत असतात. चला तर मग यावर प्रतिक्रिया त्यांच्या घेऊया. विधानसभा 2024च्या अनुषंगाने वैराग पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यावरती कारवाई करण्याचे कामकाज युद्ध पातळीवरती करण्यात येत असून काल दिनांक 29/10/24 रोजी यमाई तांडा येथील शेतामधील एका हातभट्टी दारू गाळणाऱ्या हातभट्टीवरती कारवाई करण्यात आली असून त्यामध्ये एकूण 1600 लिटर गुळमिश्रित रसायन तसेच 1130 लिटर हातभट्टी दारू ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आलेली आहे. सदर कारवाईमध्ये एकूण 1,69,000 रुपयाचा माल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच यमाई तांडा येथे शेषराव चव्हाण यांचे घराचे पत्र्याच्या शेडलगत 690 मिलीच्या टँगोपनच्या बाटल्या जप्त करण्यात आलेल्या असून तो जवळजवळ 21,000 रुपयाचा माल जप्त करून कडक कारवाई करण्यात आलेली आहे. येथून पुढेही असेच अवैध धंद्यावरती कारवाई करून निवडणुका निर्भयपणे शांततेने पार पडतील याची काळजी वैराग पोलीस ठाणे घेणार आहे. साठी संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.